समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. गजानन महाराज यांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय 6वा श्रवण करणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे परमंगला श्रीहरी, तुझी कृपा झालियावरी अशुभ अवघे जाते दुरी. हा अनुभव संतांचा, त्या संतवाक्यी भरोसा मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या अजाण लेकरावर. बालकाचे हीनपण माते लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. असो, बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी. तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट, श्रोती ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस कंसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी कंसे खाया आली खरी. विहिरीपासी तयारी केली कंसे बांधण्याची. विहीर होती धन्वत्तर, पाणी जिला अपरंपार. गर्द छायेची वृक्षथोर जवळ होते चिंचेचे. आगट्या पेटल्या एकसरा, अजमासे हो 10-12. तेनी डोंब झाला खरा गगनोदरी धुमासा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहोळ लागलेले चिंच वृक्षावरी भले त्याच्या माश्या उठल्या की. त्या माश्या उठता क्षणी मंडळी गेली पळोनी. कंसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करुण बुरखा कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थमूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निज चित्ती माश्यांचा. माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो. कंसे खाया मीच आलो, कंसे तेही रूपे माझी. ऐशे विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी, परी न तो परवा करी. त्याचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला येथे आणिले समर्थाला. कंसे मक्याची खावयाला मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण. झालो हे का शिष्यपण, माझे हाय हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो, जा निघून, बसा मोहोळी जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रीत्यर्थ येत आहे धावून या. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहोळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निज दृष्टी. महाराज त्या पाहुणी बोलते झाले हसूनी. वा, खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येदवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर कोणी न साह्य करणार. एका ईश्वरा वाचूनी. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशी जयाची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर. महाराज, आणो का सोनार काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया. आणविता झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार. याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन. महाराज बोलते झाले, अरे यात ना काही अधिक घडले. डसणे स्वभाव माशांचा, मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून
माशा तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल? हे ऐकता ब्रह्मण्यानं बंकटलाल धरी मौन. काटे काढण्या लागून पाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले. देहास शोधू लागले कोठे आहेत काटे रुतलेले मक्षिकेचे पहावया. महाराज बदलले त्यांना. काय ह्या वंद्या मैथुना करीत असा तुमच्या नयना. काटे तेना दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुडीसाची. साक्ष ती ह्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले. वायू लागी रोधून धरिले. तो काटे अवघे वरी आले रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार लोक आनंदले फार. कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा. पुढे कंसे भाजली. अवघ्यांनी ती ग्रहण केली. अस्तमानी निघून आली मंडळी निजगृहात. असो, पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला. आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे. हा कोतशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्ती लीला अमृतात वर्णिले आहे इत्थंभूत. आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर शेगावाहून साचार आहे 18 कोसावर. ईशान्येला परियेसी मनोवेगाचा सजवून वारू निगते झाले सद्गुरू जे पदनतांचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सानिध्याशी एका निबिडतशा अरण्याशी नरसिंगराय अहर्णेशी एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अश्वत्थ रातांजन वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बैसल्या असती. तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत म्हणून आले औचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी पाणीच मिळे पाण्याशी विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले. स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमा न वर्णविकी. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा. एक मुनी वसिष्ठ एक पाराशर ऋषीश्रेष्ठ. एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार. एक वैनतेय एक कुमर सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारका. बैसते झाले आसनी एका हितगुज ते करावया. अनुभव ते आपापले एकमेका कथिते झाले. नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा. या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित. ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला. त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगाठाया. उपाधी ते नासावया वेळ बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन. कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गांचे एकची आहे अखेरीचे. परिबाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की. योगी योगक्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा. तरी तयाची तत्वाचा खरा बोध न होईल. योगक्रियावरून अलिप्त राहावे तयापासून. कमलपत्रा समान तरीच तत्व कळून ये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची. आसक्ती कन्यापुत्रांची मुडीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते. तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. या परी त्वा राहावे अपेक्षा रहित असावे. चिंतातून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही. तू मी आणि शेषशाही एकरूप आहो पाही. जग जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया आलास मसी भेटावया. ही तुझी केवढी दया उपमा याला देण्या नसे. प्रपंच मुळी अशाश्वत त्याची काय किंमत. दुपारच्या सावलीप्रत कोण सांग खरे मानी. तू कथिले जयापरी तैसा वागेन भुवरी. मी जान वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे
असेल ज्या जातीचे तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे एका धाडिले ईशाने तेच आहे आपणा कारणे निरलसपणे भूमीवर. आता विनंती इतुकीच खरी व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी. मी धाकटा बंधू तुझा नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच मी अकोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया. अवघ्या आहेत योगक्रिया अवगत तुला पहिल्यापून. पद न लाविता पाण्याप्रत योगी भरधाव वरुनी पळत क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवन. ऐसे हितगुज उभयतांचे रात्रभरी झाले साचे. भरते आले प्रेमाचे दोघांची या संगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत. दांभिकाची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू पुरा माझी फुटके तारू तारण्यासी समर्थ नसे. दांभिकांचा बोलबाला जरी होतो जगी भला तरी त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे. गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साच वैरी नांदे ज्याच्या सदैव घरी सन्नतीची सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाण काननी आले गजानन. ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे अकोटाला. ते कळता आनंदरे लोक धावू लागले. नारळ घेऊन निघाले पहा या द्वय संतांसी. एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संगम पावली काननाथ. त्या भेटरूप प्रयागाशी जाऊ आपण स्नानाशी. या महोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले. गजानन आधीच निघून गेले नरसिंगासी पुसून भले भेटना झाली पोरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण दर्यापुराच्या सनिध जाण येते जाहले शिष्यांसह. दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तीरी व्रजभूषणा वास जेथे. श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा. ही लहान अशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी. या शिवरगावात व्रजभूषण नामे पंडित 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार उदयास येता दिनकर अर्ध्य त्यासी देत असे. पंच उशक्काला व्रजभूषण उठे भला सारून प्रात विधीला अरुणोदयी स्नान करी. तेही शीतोदकांनी ऐसा कर्मट परिज्ञानी मान मान्यता विद्वजनी ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला वाटे तपाचे द्यावयाला फल त्या व्रजभूषणाशी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञानजेठी समोर नदीची या काठी आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही प्रकाशिल्या दिशादाही कुक्कुटाचा आवाज येई वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यादरे भास्कराशी सामोरे पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता तम निमाला हा हा म्हणता जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठोनी. ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची. तै व्रजभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्ध्य देता. तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती अजानुबाहू निश्चिती दृष्टी नासागराच्या वरती स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला म्हणी. संध्या सामान घेऊन आला धावून जवळ त्याच्या. अर्धे दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणाई अखेरी त्याने घातली तयाला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः ऐशी नावे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार. शेवटी आरती ओवाळली गजाननासी आदरे भली. न्यूनता ती नाही पडली कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन स्तोर महाराजांचे चालले.
माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे, दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्धे भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी, ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे भय रोग चिंता नासे, गजानन गुरो मज पाव आता. ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन. योगेश्वरे या आलिंगन दृढ दिले त्या दोन्ही करे. माये जैसी लेकराला प्रेमी धरी पोटाला, तेवी व्रजभूषणाला धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेवीला कर आशीर्वाद दिदला थोर, सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषणा. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल टाकीता भेटतो गणनिळ, त्याच्या अंगी न लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी, प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोतेबाला, त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंश लादला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुध हो वराडात, 17 पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले परी न स्थिर राहिले, हमेशा ते भटकट फिरले मनास येईल त्या स्थळा. अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुटवर, चांदण्यांची न होणार मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला, उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार, पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची. पेंडी लागी जैसा आडा तेवी पाटील गावाला, जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाशी येई पूर, अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटील पण आहे वाघांचे पांघरुण, ते जो घेई त्याला जन भिवू लागती सहजकी. गाव करी ते राव न करी, ऐशी मराठी भितरी म्हण एक आहे साजरी, ती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिराशी आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभाशी उत्सव श्रींचा पहावया. बोलले बंकटलालासी, मी आता या मंदिराशी राहीन जाण अहर्निशी, त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्याघर योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकांचे. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी, तू बोलाविशी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला, स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंदर जालंधर हेही राहिले निरंतर प्रापंचिकांचे वगळून घर. कानाला माझी वृक्षाटळी. छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर वीरगाजी, ज्यांनी हिंदूंची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर, परी सज्जन गडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्ट मुळींना धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता, भास्कर पाटील शुश्रूषे करिता जवळ राही निरंतर. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुक्षुकाला दावोपथ संत चरण सेवेचा. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोध्याय समाप्त. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. कृपया आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.